नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव रवी आनेराव। आजपासून आपण बेसिक गणित किंवा फाउंडेशन ऑफ मॅथमॅटिक्स चे क्लासेस सुरू करत आहोत। त्यामध्ये आपण गणिताचे बेसिक म्हणजे मुळापासून ते पूर्ण 10वी पर्यंत गणित हळूहळू शिकणार आहोत। हे क्लासेस 5वी ते 10वी पर्यंतच्या किंवा जो कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय त्यांच्यासाठी उपयोगी पडतील आणि ज्यांना गणितातलं शून्य येते, काहीच येत नाही, त्यांच्यासाठी तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। तर त्यासाठी चला आपण आज सुरू करू। आजचा पहिला दिवस आहे आणि आज आपण सुरुवात करणार आहोत संख्यापासून। तर आजचा आपला पहिला चॅप्टर आहे संख्या। संख्याचे जेमतेम आपण 10 प्रकार समजून घेणार आहोत। त्यातले 5 आज आपण समजून घेऊ आणि बाकीचे 5 आपण उद्याच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये येतील। तर जोपर्यंत तुम्ही मोबाईल म्हणजे क्लासमध्ये आहे तोपर्यंत पूर्ण चांगलं लक्ष द्या। तुम्हाला याच्याविषयी किंवा काही पण अडचण आली तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता किंवा मी पहिले माझा मोबाईल नंबर पण मेन्शन केला होता, त्यातून तुम्ही डायरेक्टली मला व्हॉट्सअप करू शकता आणि तुम्हाला नोट्स पाहिजे असतील तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये ते तुम्ही डाउनलोड करू शकता। तर आपलं जास्त मोठा पण व्हिडिओ राहणार नाही, फक्त 10-15 मिनिटाचा आहे। चांगलं लक्ष देऊन बघा आणि काही अडचण असेल तर मला कमेंट करून कळवा। चला, तर आपला आज पहिला टॉपिक आहे संख्या। संख्या आणि संख्याचे प्रकार। तर संख्याचे प्रकार मी तुम्हाला पहिले सांगतो म्हणून 10 आहेत। त्याच्यातले आपण आज किती पाहणार आहोत? 5 पाहणार आहोत आणि बाकीचे 5 आपण उद्या बघू। त्यातला पहिला प्रकार आहे नैसर्गिक संख्या, दुसरा आहे पूर्ण संख्या, तीसरा आहे पूर्णांक संख्या, चौथा है परिमेय संख्या आणि पाचवा आहे अपरिमेय संख्या। तर आज आपण या 5 संख्यांवर अभ्यास करणार आहोत आणि यांची माहिती पाहणार आहोत। तो पहिला आहे संख्या, नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्या म्हणजे काय? नैसर्गिक संख्या म्हणजे 1 पासून अनंतापर्यंत असणाऱ्या संख्येला नैसर्गिक संख्या असे म्हणतात। नैसर्गिक संख्येला दुसरं नाव पण आहे, त्याला आपण मोज संख्या असं पण म्हणतो। मोज संख्या म्हणजे काय? ज्या संख्या आपण दैनंदिन जीवनात वस्तू मोजण्यासाठी वापरतो। वस्तू मोजण्यासाठी म्हणजे कोणती वस्तू आपण मोजताना सुरुवात कुठून करतो? 1 पासून ना। पहिली आपली जी वस्तू असते ती काय असते? 1 असते, म्हणून यांना मोज संख्या पण असे म्हणतात। तर व्याख्या आधी लिहून घेऊ। ज्या संख्या 1 पासून अनंतापर्यंत असतात त्यांना नैसर्गिक संख्या असे म्हणतात। क्लियर आहे? याच्यात आता उदाहरणार्थ 1 पासून 2, 3, 4 अनंतापर्यंत। ठीक आहे। आता आपण दुसऱ्या संख्येचा प्रकार बघणार आहोत, ती आहे पूर्ण संख्या। पूर्ण संख्या म्हणजे काय? शून्याशिवाय संख्या पूर्ण होतात का? नाही, म्हणून या संख्येला म्हणतात पूर्ण संख्या। पूर्ण संख्या म्हणजे शून्य आणि नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्या म्हणजे 1 पासून पुढच्या खूप संख्या आहेत, पूर्ण जेवढ्या पण धन आहेत, धन संख्या।
पूर्ण नैसर्गिक संख्येमध्ये आल्या शून्य सोडून. जेव्हा आपण शून्यला पण ऍड करतो त्या नंबरमध्ये किंवा शून्य पण पकडतो त्यांना काय म्हणतात पूर्ण संख्या. पूर्ण संख्येची व्याख्या काय? शून्य आणि नैसर्गिक संख्याच्या समूहाला पूर्ण संख्या असे म्हणतात. मग उदाहरणात काय आपण पहिले काय येईल? शून्य, 1 2 3 4 5. काय झाले आपले पूर्ण संख्याचे उदाहरण. तिसरी थर्ड आपली संख्या कोणती आहे? पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्या म्हणजे काय? पूर्णांक संख्या म्हणजे समजा आता हे आपल्या काय झालं, हे झालं 1 ते पुढे हे त्याच्यात शून्य पण आलं, पण कधी कधी आपल्याला एवढ्या संख्या आपल्या दैनंदिन जीवनात वापरायला पुरेशा आहेत का? नाही ना. त्याच्यासाठी आपल्याला काय कधी कधी आपल्याला -डिग्री तापमान सांगावं लागेल. कोणी विचारलं काश्मीरचं आज तापमान काय आहे आणि तापमान शून्याच्या कमी आहे, तर ते कशामध्ये सांगतो आपण? त्याला कोणतं वापरतो? ऋण संख्या. बरोबर. ऋण म्हणजे मायनस, -1 -2 -3. बरोबर. तर त्यांना काय म्हणतात? ऋण संख्या. तर पूर्णांक संख्या म्हणजे काय? ह्या ऋण संख्या, धन संख्या आणि शून्य यांच्या समूहाला काय म्हणतात? पूर्णांक संख्या. तर ऋण, धन आणि शून्य या संख्याला पूर्णांक संख्या असे म्हणतात. समजलं? उदाहरणार्थ 0 1 2 3 n पर्यंत आणि इकडे -1 -2 -3. मी असं का लिहिलं याचं कारण काय माहितीये का? हे आपण असेंडिंग ऑर्डरने लिहिलेलं आहे, म्हणजे चढत्या क्रमांकाने. म्हणजे जेवढ्या मायनस जास्त असेल संख्या ती सर्वात छोटी असते. म्हणजे मायनस मध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती? 1. जेवढं तुम्ही इकडे येशाल -100 मोठा की -1 मोठं म्हणलं तर काय म्हणशाल? -1 मोठं. ठीक आहे. आणि कोणत्याही मायनस संख्येपेक्षा मोठा काय असतो? शून्य असतो. आणि त्याच्या पुढे मग आपलं 1 2 3 4 चढत्या क्रमांक, म्हणून मी असं लिहिलेलं आहे. ठीक आहे. चौथा प्रकार काय आहे? चौथा संख्याचा प्रकार आहे परिमेय संख्या. परिमेय संख्या म्हणजे काय? तुम्ही कधी पाहिले असाल, एक संख्या आहे तिला खाली असेल. याचा मेन रिझन असा असते की 3 पैकी चौथा भाग. याला काय कसं असतात? 4 3 असं वाचताना आपण, पण याला असं असते, याचा अर्थ असा असते की 3 पैकी चौथा भाग. जेव्हा आपण एखादं सर्कल आहे त्याचे आपण असे भाग पाडले 4. किती पाडले? 4. तर हा जो पहिला पार्ट आहे या फक्त एका भागाला आपण कसं लिहितो? टोटल किती पार्ट आहे? 4. 4 पैकी हा किती आहे? 1. समजलं? असं लिहितो की नाही? 4 पैकी 1 भाग. जर तुम्हाला पूर्ण आला तर हा किती होईल? असं, म्हणजे 4 पैकी दुसरा भाग. जर डिवाइड केलं तर 1/2 येईल. 1/2 म्हणजे काय? आपलं हाफ. म्हणजे हे 2 पार्ट झाले. हे 2 पार्ट झाले. 2 पार्ट पैकी हा 1 पार्ट. समजला? आता भागाकार वगैरे काय होते का? नाही. तर हे पूर्ण टोटल आलं 4/4. 4 1 4 1. म्हणजे हा पूर्ण काय झाला? 1 भाग झाला. समजला? ते अशा संख्येला आपण काय म्हणतो? परिमेय संख्या. परिमेय संख्या. परिमेय संख्यामध्ये अजून एक तुम्हाला सांगतो,
आता शून्य आहे, शून्य पैकी कोणती संख्या असू शकते का? भागच शून्य आहे, त्याचा कोणता भाग असू शकतो का? नाही. म्हणून परिमेय संख्येमध्ये कधी पण हे खाली आहे ना, खालच्या साईडला शून्य येत नाही, तेव्हा त्या परिमेय संख्या असतात. समजलं? तर याची व्याख्या लिहून घेऊ. जेव्हा P, बाय Q अशा स्वरूपात संख्या लिहतो आणि Q इज नॉट इक्वल टू शून्य, म्हणजे Q कधी पण शून्य नसेल तर त्या संख्यांना काय म्हणतात? परिमेय संख्या. उदाहरणार्थ 3/4, 5/2, 2/3. ठीक आहे, यांना काय म्हणतात? परिमेय संख्या. याच्यावर आपण अजून खूप काही, याच्यावर जेव्हा परिमेय संख्याचे वर आपण ऑपरेशन बघतो ना, म्हणजे याच्यावर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, तेव्हा आपण याच्याविषयी अजून जाणून घेऊ. ठीक आहे. आणि आजचा लास्ट टॉपिक म्हणजे आजचा लास्ट एक आहे आपली संख्या, अपरिमेय संख्या. अपरिमेय संख्या म्हणजे काय? ज्या संख्या आपण या प्रमाणात नाही लिहू शकत. ठीक आहे. आता सांगा, ही संख्या अपरिमेय आहे का? मग आपण अशी नाही लिहिली. नाही का? कारण याच्या खाली काही नसतं, म्हणजे काय असतो? एक असतो. समजलं का? कोणतीही संख्या असेल, इंटिजर म्हणजे पूर्ण संख्या असेल, त्याच्या खाली काही नसतं, म्हणजे काय असते? एक असते. जेव्हा आपण अपरिमेय संख्याचे बेरीज, वजाबाकी वगैरे करता, जेव्हा आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे असते, तेव्हा आपल्याला हा 1 घ्यावा लागतो. त्याच्यासाठी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की कोणत्याही संख्येच्या खाली काय नसते, म्हणजे काय असते? एक असते. तर म्हणजे 3 नुसतं साधं 3, हे 2, 3, 4 या संख्या अपरिमेय संख्या आहेत का? नाही. या संख्या कोणत्या येतात? परिमेय संख्या मध्ये येतात. फक्त त्याला आपल्याला असं लिहावं लागेल. ठीक आहे. तर अपरिमेय संख्या म्हणजे काय? आता हे 3/4 आहे, बरोबर? ही एका पाईची व्हॅल्यू आहे, बरोबर? पाय इक्वल्स टू 3/4 आहे, 3.14 आहे, बरोबर? तर जेव्हा एखाद्या संख्येमध्ये पॉइंट येतो, दशांश येतो, त्या संख्येला काय म्हणतात? अपरिमेय संख्या. समजलं? ज्या संख्यामध्ये दशांश येतो किंवा या संख्या Q ह्या प्रकारे लिहू नाही शकत, त्या संख्येला काय म्हणतात? संख्येला अपरिमेय संख्या असे म्हणतात. उदाहरणार्थ 2.4, 3.14. समजलं? तर आजच्या